सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात जास्त चर्चेत असलेली आपण बातमी पाहूया। आज स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आणि याच जयंतीनिमित्तानं महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते बाळा दराडे यांनी सतत सावरकरांवर टीका करणारे काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनाच थेट इशारा दिला। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासणार असल्याची धमकी दराडेंनी दिली। स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध अपशब्द सहन करणार नसल्याचं सांगताना राहुल गांधी यांच्यावर दगडफेक देखील करू असा इशाराही दराडेंनी दिला। त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते त्यांना माफीवीर संबोधलं होतं, त्याचा आम्ही निषेध करतो व आम्ही नाशिकचे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी कोर्टामध्ये हजर होणार आहे अशी माहिती आहे। पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांना दाखवून देऊ काय सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असतात ते। शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते बाळा दराडेंनी दिलेल्या धमकीनंतर काँग्रेसच्या वतीनं देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशाच स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशाच स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे। त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी। अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ। नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढं त्या निमित्ताने आम्ही सांगतो। राहुल गांधींना धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते। आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत, पण आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आम्हालाही कलियुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावे। काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेनंतर शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। नाही, काय मी ऐकलेलं नाही, लक्षात घ्या। मला काही माहिती नाहीये, तुम्ही जे काही सांगताय ते, तुम्ही जे म्हणताय ते मला जरा एकदा माहिती करून घ्यावं लागेल आणि कोणीतरी काहीतरी म्हटलं त्याच्यावरून लगेचच काहीतरी पक्षातल्या काही आपण ठरवावं असं काही नसतं। सावरकरांविषयी सर्वांचंच प्रेम आहे। आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, पूर्वीपासून भूमिका जी आहे ती निश्चितपणाने सावरकर एक देशाचा आदर्श आहे आणि तो आम्ही मानतो। बाळादारांनी जे वक्तव्य केलं ते त्याची वैयक्तिक भूमिका आहे, त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही। त्यांनी बोलतानाही बोलला तो की माझी वैयक्तिक भूमिका आहे, मी वैयक्तिक भूमिका मांडलेली आहे। वीर सावरकर यांची बॅरिस्टर पदवी ब्रिटिशांनी काढून घेतली होती। आता महाराष्ट्र सरकार मुंबई विद्यापीठाच्या मदतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची बॅरिस्टर ही पदवी आणि सनद सन्मानपूर्वक भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। फडणवीसांच्या या घोषणेनंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा केली। सरकारवर निशाणा साधत संजय राऊतांनी मोदी सरकारनं अद्याप भारतरत्न का दिला नाही असा सवालही विचारला। मुंबई विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची डिग्री परत केली तरी इंग्रजांनी त्यांचा बारॅट लॉ म्हणजे बॅरिस्टरची डिग्री जी रद्द केली होती ती अद्यापही त्या विद्यापीठाने परत दिलेली नाही। त्यामुळे आता याच्या पुढे आपण हा प्रयत्न केला पाहिजे आणि एक याची आपण लढाई सुरू केली पाहिजे की हा किंवा पत्रव्यवहार सुरू केला पाहिजे। वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच, तो कागदाचा तुकडा जरी जप्त केला असला ब्रिटिशांनी तरी आम्ही त्याला बॅरिस्टर म्हणतो, बॅरिस्टर मानतो। पण या देशाची मागणी जी आहे ती वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे। सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे? त्यांच्या विचारधारेचा, तर तो त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन टीकाकारांची तोंड बंद करणार।